अगं किती बोलतेस तू? त्या लोकांना थोडं बोलू दे. तू एकटीच बोलतेस. चांगलं दिसतं का ते? उथळपणा वाटतो हा. माझं बोलणं तुम्हाला उथळपणाचं वाटतंय? हो. आई आई हळू. अहो स्वानंदीसाठी तिच्या लग्नासाठी जीव तुटतोय माझा, पोटतिडकीने सगळं करताय मी आणि तुम्हाला हे सगळं उथळ वाटतं. ठीक आहे, मग मी बोलणारच नाही ना आता. मी काहीच बोलणार नाही. तुम्ही जाऊन बोला, मी इथेच थांबते. मी बाहेर येणार सुद्धा नाही, मी काही करणार नाही. माझा काही अधिकार नाहीये, मला कशावर काहीच बोलायचं नाही. आई प्लीज रडू नकोस ना. नाही नाही नाही, तू जाऊन त्यांना सांग बाहेर. म्हणा मी काय बोलले असेल तर माझं बोलणं मनावर घेऊ नका, सावध राहीये मी. तुम्ही जा, तुम्ही सगळं ठरवा, तुम्ही सगळं बोला, तुम्ही सगळं जमवा. आणि हे जर नाही जमलं ना तर रोहनचंही जगणं जाऊन बोलून टाक. ठीक आहे, माझा कशाशी काही संबंध नाहीये, मी काही बोलणार नाही. आई हळू बोल, बाहेर सगळे बसले, तू प्लीज शांत राहा. काय काय झालंय? तुम्ही का आत आलात? बाबा होते आपापसात काहीतरी बोलत होते. आम्ही तिथे असं उभं राहणं बरं नाही वाटत ना, म्हणून इथे आलो. बाबा तुम्ही जा बरं बाहेर, मी बोलते आईशी. चल चल सुश. आई ओके ऐक ना आई, अगं तू काही बोलू नकोस असं नाही म्हणाले बाबा. फक्त आपल्या वागण्यातून बोलण्यातून त्यांना आपण असे डेस्परेट होत असं नको ना वाटायला. घाई आहे स्वानंदी, खरोखर घाई आहे आपल्याला लग्नाची. कळलं तुला? ही शेवटची संधी आहे, पुन्हा नंतर ही संधी येणार नाही. तू ही संधी सोडू नकोस. आता जर तुझं लग्न नाही झालं ना तर फक्त तूच नाही, रोहन देखील बिन लग्नाचा राहील. विचार कर जरा आमचा, तुझ्या बाबांचा, माझा. या वयामध्ये तू टेन्शन देणार आहेस का मला? तुझा भाऊ असा बिन लग्नाचा दुःखात राहिलेला तुला आवडणार आहे का? मग का असं करते? नको जास्त विचार करत बसू. हो म्हणताना संधी नको घालवू. पोहे घेऊन ये बाहेर, ये लवकर.